आज बनवूया झटपट असा कोळंबी भात, एकदम झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीमध्ये सांगितला कोळंबी भात. तर चला रेसिपीला सुरुवात करू. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. एकदम मस्त आणि साध्या सोप्या पद्धतीमध्ये 10 मिनिटाच्या आत आपला हा कोळंबी भात तयार झाला आहे. तर कोळंबी भात बनवण्यासाठी आपण एक गॅसवर कुकर मांडलं. याच्यामध्ये 2 मोठे चमचे तेल टाकायचं आपल्याला. तेल गरम झालं की आपण याच्यामध्ये टाकूया तेजपत्ता. त्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला तो टाकायचा आपल्याला. आणि कांदा ना छान असा गुलाबी रंगावर फ्राय करून घ्यायचा आपल्याला. गॅसची फ्लेम मी इथे मोठी ठेवली. इथे बघा कांदा आपला छान सॉफ्ट झाला आहे. त्यानंतर इथे मी 2 टमाटे असे छान कट करून घेतले, ते पण टाकायचे आहेत आपल्याला. त्यानंतर आपण याच्यामध्ये मीठ टाकूया, म्हणजे टमाटर आपलं पटकन सॉफ्ट होतं. ते मिक्स करून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित. त्यानंतर इकडे बघा मी अद्रक आणि लसूण असं ठेचून घेतलेला आहे. तर अद्रक लसणाचं मस्त असं ठेचून घेतलं तर याच्यात टाकायचं आपल्याला. त्यानंतर लाल तिखट तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही टाका. हळद टाकलेली आहे. आणि ते एक बिर्याणीचं पॅकेट बिर्याणी मसाला एव्हरेस्टचा टाकलेला, तुम्ही कुठल्याही ब्रँडचा घ्या. तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आणि त्यानंतर इथे बघा मी याच्यामध्ये थोडासा पुदिना, थोडी कोथिंबीर घेतली. तर पुदिना कोथिंबीरचा टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्यानंतर कोळंबी आपण साफ करून घेतलेली आहे स्वच्छ. त्याच्यात टाकायची पूर्ण आपल्याला कोळंबी. एकदम झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीमध्ये हा कोळंबी भात मी तयार केलेला आहे बघा. तो कोळंबी आपल्याला 2-3 मिनटं छान याच्यात परतून घ्यायची. 2-3 मिनटं कोळंबी छान परतून घेतली की लगेच आपण इकडे बासमती तांदूळ मी अर्धा तासापूर्वी पाण्यात भिजत ठेवले होते बघा. तर पूर्ण तांदूळ आपल्याला याच्यात टाकायचे. आणि त्यानंतर आपण जेवढे तांदूळ घेतले तेवढेच आपल्याला पाणी टाकायचं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मीठ चेक करायचं इथे कमी जास्त आहे का. त्यानंतर झाकण लावू आपण याला. आणि झाकण लावताना शिट्टी काढायची. त्यानंतर शिट्टी लावूया. आणि याच्या आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात. कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेतल्या. थंड झाला कुकर. तर खोलून बघूया आपण. बघा मस्त असा आपला हा कोळंबी भात झटपट असा तयार झाला आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त. आता थंड झाला ना तर अजून व्यवस्थित असा मोकळा होईल. ते बासमती तांदळाचा मस्त असा तयार झाला कोळंबी भात.